भरलेले आहे, के-वाय-सी झालेली आहे. काही ठिकाणी ते पाईपलाईनमध्ये आहे. परंतु अजूनपर्यंत तिसऱ्या याचा निधी यायचा राहिलेला होता. तो कालपर्यंत त्यांचा तिसरा निधी आलेला दिसतोय. मला वाटतं की थोडी वाट बघितली तर तो पैसा मिळू शकेल. नाही भाऊ, त्याच्यात असाही प्रॉब्लेम आहे की समजून घ्या ज्यांनी फॉर्म तारखेच्या आत भरला त्यांना 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळतील असं शासनातर्फे जाहीर झालं होतं. पण आता जो तिसरा टप्पा पडला त्यामध्ये काही महिलांना पहिल्याच टप्प्याचे 15,000-1500 रुपये मिळाले, म्हणजे 4,500 पर्यंत मिळालीच नाही. हं. काय सरकारची योजना जी आहे ते असंदिग्ध आहे. या सरकारने जी योजना सुरू केली ते निवडणुका समोर ठेवून केलेली ही योजना आहे. या योजनेमध्ये स्वतः शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. पैसा कसा उभा करावा याची चिंता सरकारला आहे. हे सरकार कर्जबाजारी झालेलं आहे. 8,00,000 कोटीच्या वर याच्यावर कर्ज आहे. व्याजामध्ये आणि मुद्दल फेडण्यामध्ये हे सरकारचे पैसे जाऊन राहिलेले आहे. आणि आता या योजना जाहीर तर करून टाकल्या. मग पैसा कुठं उभा करून राहायचा, कसा उभा करून राहायचा याची चिंता सरकारला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं आम्ही पैसे देऊ. हे निवडणुकीपर्यंत चालणार आहे. निवडणुकीनंतर ही योजना सरळ चालते की नाही चालते याबद्दल मला शंका आहे. आणि यामध्ये एक आहे त्यामधून आज अशी स्थिती सरकारची यांना पगार द्यायला पैसे नाही आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे थांबलेले आहे. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या ठिकाणी उपोषण करत आहे, आंदोलन करत आहे. 25-15चा पैसा जवळपास थांबलेला आहे. त्या ठिकाणी जवळपास 8 ते 9 हजार कोटी रुपये 25-15चे थांबले. PWDचे पैसे थांबलेले. सर्व योजनांचे पैसे थांबले. गोपीनाथ मुंडे योजना बंद. कुटुंब अर्थसहाय्य योजना बंद. संजय निराधार योजना त्याचा पैसा नाही. जेवढ्या योजना छोट्या छोट्या केलेल्या होत्या गोरगरीब माणसासाठी त्या गोरगरीब माणसाचा पैसा सगळा लाडक्या योजनेत वळवला. आणि त्या सगळ्या योजनांचा पैसा जो आहे तो 6 महिन्यापासून वर्षापासून तो मुंडे साहेबांच्या योजनेचा मिळालाच नाही. त्यांना आपल्याकडं माझ्याकडे मागणी राहिलेली आहे. त्या मागणीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत असताना त्या मागणीला चांगला प्रतिसाद अधिकाऱ्यांकडनं आणि सरकारकडनं मिळतो आहे. त्यामधली पहिली मागणी यांची होती की जे अतिवृष्टीने नुकसान झालं आपल्या तालुक्यामध्ये, त्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे. पंचनामे करून त्या ठिकाणी त्यांचे विम्याचे जे आहेत क्लेम ते मंजूर झाले पाहिजे. आणि तिसरं, या ठिकाणी पर्जन्यमापक बंद आहे. त्यामुळे पाऊस किती पडला याचा अंदाज घेता येत नाही. वास्तविक पाऊस 110 मिलीमीटरच्या वर पडलेला आहे काही ठिकाणी. सरकारचे नियम 65 मिलीमीटरचे आहे. 62 मिलीमीटरच्या वर जर या ठिकाणी पाऊस पडला तर आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ. म्हणून याच्यावरचा मार्ग काढण्यासाठी मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यामधला एक मार्ग मला सांगितला की जरी पर्जन्यमापक आमचे बंद असल्याचा रिपोर्ट आलेला आहे तरी हवामान खात्याचा एक रिपोर्ट असतो. त्या हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार आम्ही त्यांचे दाखले घेऊ आणि या सर्वांना नुकसान भरपाई अदा करू. त्याप्रमाणे पीक विम्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं जर शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो टाकले त्या ठिकाणी तर त्यांना पीक विम्याचे लाभ मिळू शकेल, हे त्यांनी मान्य केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना तशा सूचना आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. दुसरा विषय आहे की बोदवड तालुक्यामध्ये जुनोना धरण झालं, आता बोदवड उपसा सिंचन धरण होतं आहे. छोटे मोठे धरणं आता भरलेले आहे आणि यामध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे 12 महिने काही ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे केळी पिकाची लागवड वाढलेली आहे. परंतु बोदवड तालुका हा केळी पीक विमा योजनेमध्ये वगळण्यात आलेला आहे. साधारणतः असं आहे की केळी पीक विमा जर घ्यायचा असेल तर एका सर्कलमध्ये किमान 50 एकर म्हणजे 20 हेक्टर लागवड त्या केळीची असली पाहिजे किंवा मोसंबीची असली पाहिजे किंवा लिंबूची असली पाहिजे, फळपिकाची असली पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये केळीची जी लागवड आहे त्या प्रत्येक सर्कलमध्ये 20 हेक्टरच्या वर आहे. आणि मी कृषी खात्याशी चर्चा केली. त्यामुळे कृषी सचिव आयुक्तांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भामधले तुम्ही उतारे वगैरे आम्हाला द्या. त्या ठिकाणी सर्कल वाईज उतारे द्या. आम्ही त्या ठिकाणी प्रोसेस करतो आणि बोदवड तालुका हा केळी पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करतो.
त्याप्रमाणे आता उतारे वगैरे घेऊन आम्ही ते दिलेले आहेत आणि त्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे. आणि मला आशा आहे की बोदवड तालुका लवकरच केळी पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होईल आणि जे केळी उत्पादक आहे त्यांना या ठिकाणी विम्याचा लाभ मिळू शकेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.